मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 3 जबरदस्त टेक्निक सांगणार आहे ज्याच्या मदतीने तुम्ही कोणत्याही समारंभामध्ये, पार्टीमध्ये, गेट टुगेदरमध्ये कोणत्याही अनोळखी व्यक्तीबरोबर अगदी सहज संभाषण सुरू करू शकता। याशिवाय तुमची पर्सनॅलिटी अशी बनेल की लोक स्वतः तुमच्याकडे तुमच्याबरोबर बोलण्यासाठी येतील। मित्रांनो, जास्त वेळ वाया न घालवता थेट आपण टेक्निक्सकडे वळूया। पहिली आहे व्हॉज इट टेक्निक। तुमचा प्रश्न असेल, व्हॉज इट म्हणजे नेमकं काय? व्हॉज इट ही अशी कोणतीही अनोखी वस्तू असू शकते जी तुम्ही परिधान करून किंवा सोबत घेऊन कार्यक्रमाला जायचे आहे, ज्यामुळे त्या गर्दीमध्ये तुम्ही एक इंटरेस्टिंग व्यक्तिमत्व वाटाल। असे केल्याने कोणताही जिज्ञासू व्यक्ती तुम्हाला त्या वस्तूबद्दल येऊन विचारेल, एक्सक्यूज मी, तुमच्याकडे ही जी वस्तू आहे ती नक्की काय आहे? व्हॉज इट काही असू शकते। ती एखादी टायपिन असू शकते, एखादी विलक्षण पर्स असू शकते, एक वेगळी टोपी किंवा एक अनोखं घड्याळ किंवा वेगळे मोबाईल कव्हर सुद्धा असू शकते। अनेक वेळा असे होते की लोकांना तुमच्याशी बोलायचे असते पण तुमच्याकडे काही व्हॉज इट नसते, ज्यामुळे त्यांना संभाषण सुरू करायला संधीच मिळत नाही। माझा एक मित्र आहे, तो नेहमी एक अंगठी घालतो ज्याच्यामध्ये एक मोठा स्टोन आहे जो सहसा बघायला मिळत नाही। त्यामुळे तो कुठेही गेला, पार्टी असो किंवा बँकेच्या लाईनमध्ये, बरेच लोक त्याला येऊन विचारतात की अंगठीत नक्की कोणता स्टोन आहे। आता माझ्या मित्राला समोरची व्यक्ती इंटरेस्टिंग वाटली तर तो संभाषण वाढवतो, नाहीतर स्टोनचे नाव सांगून संभाषण तिथेच संपवतो। तुम्हाला जाणवले असेल, व्हॉज इट आपल्याकडे असल्यावर कंट्रोल आपल्या हातात असतो। संभाषण पुढे न्यायचे की थांबवायचे? आता समजा तुम्हाला पार्टीमध्ये असणाऱ्या फक्त एका विशिष्ट व्यक्तीशीच बोलायचे आहे ज्याला तुम्ही अजिबात ओळखत नाही। इथे सुद्धा तुम्ही व्हॉज इट टेक्निक वापरू शकता। तुम्हाला फक्त समोरच्या व्यक्तीचे बारीक निरीक्षण करायचे आहे की त्याच्याकडे अशी काही विशिष्ट वेगळी वस्तू आहे का जी त्याने परिधान केली आहे किंवा त्याच्याकडे आहे। ज्यावेळी तुम्हाला अशी वस्तू दिसेल त्यावेळी तुम्हाला त्या व्यक्तीकडे जायचे आहे आणि म्हणायचे आहे, माफ करा पण ही वस्तू पाहून मी स्वतःला थांबवू शकलो नाही, ही वस्तू नक्की काय आहे? आणि अशा प्रकारे तुमचे संभाषण चालू होईल। आता समजा समोरच्या व्यक्तीकडे काही विशिष्ट गोष्ट नाहीये पण तरी तुम्हाला त्याच्याबरोबर बोलायचे आहे। आता तुम्ही काय कराल? त्यासाठी आहे दुसरी टेक्निक, व्होज दॅट टेक्निक। ही टेक्निक सहसा राजकारणातील लोक वापरतात, सामान्य लोक याचा फारसा वापर करत नाही। हे टेक्निक कधी वापरायचे ते आता आपण बघूया। समजा तुम्ही एका पार्टीला गेला आहात, ह्या पार्टीमध्ये तुम्हाला एखादी स्त्री किंवा पुरुष इंटरेस्टिंग वाटले पण तुमची त्यांच्याबरोबर ओळख नाहीये। आता तुम्हाला पार्टी देणाऱ्याकडे जायचे आहे, त्याला म्हणायचे आहे, ती समोर स्त्री किंवा पुरुष आहे ना, ते खूप इंटरेस्टिंग वाटत आहे, तुम्ही मला त्यांच्याबरोबर ओळख करून द्याल का? इथे तुम्हाला संकोच करण्याची गरज नाही, पार्टी देणाऱ्याला सुद्धा आनंद होईल, तुम्हाला त्याचा गेस्ट इंटरेस्टिंग वाटला। आता परिस्थिती थोडी अवघड बनवूया। समजा पार्टी देणारा इतर पाहुण्यांमध्ये व्यस्त असेल, तो तुमची ओळख करून देऊ शकत नसेल, तर मग तुम्हाला पार्टी देणाऱ्याकडून त्या व्यक्तीबद्दल फक्त माहिती काढायची आहे। त्याला विचारायचे आहे, ते जे समोर उभे आहे ना, ते मला इंटरेस्टिंग वाटत आहे, ते कोण आहेत? पार्टी देणारा तुम्हाला सांगेल की होय, ते मिस्टर आनंद आहेत, त्यांच्याबद्दल जास्त माहिती नाहीये मला पण त्यांना वेगवेगळी ठिकाणे फिरायची खूप हौस आहे। बस इथेच तुम्ही अर्धी लढाई जिंकलात, तुम्हाला एक आईस ब्रेकर मिळाला। आता तुम्ही त्या व्यक्तीकडे जाऊन विचारू शकता की तुम्हीच मिस्टर आनंद आहात ना? सिद्धार्थने मला तुमच्याबद्दल सांगितले, तुम्हाला निसर्गरम्य ठिकाणे फिरण्याची फार आवड आहे असे मला समजले, तुमची सगळ्यात आवडती ठिकाणे कोणती आहेत कृपया मला सांगता का? आणि अशा प्रकारे तुमचे संभाषण चालू होईल। आता तुमचा प्रश्न असेल की समजा पार्टी देणाऱ्याने काहीच माहिती दिली नाही तर, किंवा पार्टी देणारा कुठे गायब असेल तर? इथे येते तिसरी टेक्निक, यूज ड्रॉप इन टेक्निक। ही टेक्निक सुद्धा बहुतांश राजकारणीच वापरतात। तर समजा तुम्हाला पार्टीत एका महिलेशी बोलायचे आहे पण त्या महिलेकडे कुठलीही खास गोष्ट नाहीये की जिचा वापर करून तुम्ही तिच्याशी बोलू शकता, किंवा ओळख करून देण्यासाठी पार्टी देणाराही कुठे दिसत नाहीये आणि ती स्त्री तिच्या ग्रुप सोबत काहीतरी महत्त्वाची चर्चा करण्यात व्यस्त आहे। आता तुम्ही थेट जाऊन तिला म्हणू शकत नाही की हॅलो,
माझं नाव राहुल वगैरे वगैरे. तुम्हाला काय करायचे आहे की तुम्हाला त्या ग्रुपच्या जवळ जाऊन थांबायचे आहे. ग्रुपमध्ये जायचे नाही, पण त्या ग्रुपच्या एकदम जवळ जाऊन तुम्हाला एका अजनबी सारखी ऍक्टिंग करायची आहे. इकडे तिकडे बघता बघता त्या ग्रुपमध्ये चाललेल्या गोष्टी शांतपणे ऐकायच्या आहे. आणि जेव्हा त्यांच्या चर्चामधून तुम्हाला एक दोन शब्द मिळतील ज्याचा वापर करून तुम्ही संभाषण चालू करू शकता, तेव्हा लगेच मागे फिरून तुम्हाला म्हणायचे आहे, माफ करा पण तुमचं बोलणं ऐकून मला राहवलं नाही. आत्ताच तुम्ही महाबळेश्वर बद्दल बोलत होतात ना, मी पुढच्याच महिन्यात तिथे जाणार आहे. तुम्ही मला त्याबद्दल अधिक माहिती देऊ शकता का? मित्रांनो, आता इथे काय होईल? तुमच्या अशा अचानक बोलण्यामुळे ते घाबरतील का? हो, थोड्या वेळासाठी का होईना त्यांचा गोंधळ उडेल. ते परत नॉर्मल होतील का? हो, नक्कीच. काही क्षणातच ते परत नॉर्मल होतील. अशाने तुमचे त्यांच्याबरोबर संभाषण चालू होईल का? निश्चितच 100% चालू होईल. मित्रांनो, ह्या 3 टेक्निक्स आहेत ज्या तुम्हाला कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी बोलण्यासाठी कामी येतील. आपल्या शहाणपण चॅनलच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. नक्की फॉलो करा. व्हिडिओ इथपर्यंत पाहत असाल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.